घरचं सगळं काम सोडून इथे आलेला आहात आणि येण्याचं कारण आहे की गेल्या 5 महिन्यापासून तुम्हाला पगार मिळालेला नाही, बरोबर? मला सांगा, जे लोक आपल्या बहिणींना 5-5 महिने पगार देऊ शकत नाहीत ते तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत का? तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत का? मग महाराष्ट्राचं गुलाबी चित्र दाखवतात कसे? तुम्हाला फक्त गुलाबी साड्या दिल्यात हा, आणि तुम्हाला सांगतील की नको मला गाडी, नको मला बंगला, मला नऊवारी पाहिजे. तेवढं समाधान होईल का? आपलं घर चालवायचंय, कुटुंब चालवायचंय, मुलाबाळांचं सगळं बघायचंय, शिक्षणाचं बघायचंय. गेल्या 5 महिन्यापासून तुमचा पगार झालेला नाही, बरोबर? तुम्ही आरोग्य सेविका म्हणून काम करताय, म्हणजे कोरोनामध्ये तुम्ही फ्रंटला लढून तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे, बरोबर? म्हणजे लोक जिथे दवाखान्यात यायला घाबरत होते तिथे तुम्ही दवाखान्यात लोकांना सेवा दिल्यात. आणि आशा म्हणजे जी समाजाची खरी आशा आहे, आशा सेविकांवरती जर अन्याय अशा प्रकारे होत असेल तर आशा पालिकेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे, बरोबर? आता राहिला प्रश्न, तुमचा पगार पुढच्या 5 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर जमा असेल. मी कारण काय सांगायची गरज नाही. आता तुमचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही आरोग्य विभागाचे जे आहेत त्यांना भेटू आणि तुमचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेला होतो, तो 10 तारखेलाच होईल. ज्या दिवशी तुमचा 10 तारखेला पगार होणार नाही त्या दिवशी तुम्ही या दोघांना फोन करायचा, ते मला फोन करतील. डायरेक्ट आपण गोफणींच्या केबिनला गोफण घेऊन घुसणार आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर गोफण्यांचं आरोग्य खराब झालं तर त्याची जबाबदारी गोफण्यांवर राहील. कारण तुम्हाला गलेलट्टे पगार आहे, टेबलावरून खालून आहे, त्याचा काय हिशोबच नाहीये, बरोबर? तुमचं सगळं चाललंय, मस्त चाललंय, आमचं 2 वेळचं तरी चालू द्या. तुम्ही लाडू, पेढे, गुलाबजामुन खात असताना आम्हाला भाकरी तरी मिळू द्या, भाजी भाकरी तरी मिळू द्या, बरोबर? आणि गोरगरिबांच्या हक्काचं तुम्ही जर खाणार असाल तर तुम्हाला पचल का ते? म्हणून बरेचसे अधिकारी बीपी, शुगर, डायबिटीस, हायपरटेन्शन बेजार आहेत. गरीबाचं खाल्लं की पचत नाही आणि गरीबाचं खाल्लेलं पचत नाही. आणि लक्षात ठेवा, गरीबाचं खाऊन तुम्ही आजारी पडले तर परत तुम्हाला तपासायला आशा सेविकाचे, आशा सेविकेला पर्याय नाही, आशा सेविकेला पर्याय नाही. त्यामुळे पगार दिल्याशिवाय राहायचं नाही, पगार घेतल्याशिवाय जायचं नाही. तुमचे पगार 5 दिवसात मिळणार.